विद्यार्थी मित्रांनो, आजचा नवीन घटक आपल्याला जो घ्यायचा आहे तो म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू नेगेटिव्ह सेंटेन्स. हा सुद्धा दोन पद्धतीने अभ्यासला जातो. एक, अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स करताना वाक्याचा अर्थ बदलला तरी चालतो अशा प्रकारचा एक अफर्मेटिव्हचा निगेटिव्ह हा प्रकार अभ्यासला जातो. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू नेगेटिव्ह सेंटेन्स, याच्यामध्ये वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. मग त्यासाठी तुम्ही नकारार्थी करत असताना विरुद्धार्थी शब्दांचा वापर करा किंवा डबल निगेटिव्ह एक्सप्रेसिंग वर्ड्स त्याच्यामध्ये वापरू शकता. याच्यामध्ये पाहूया आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू नेगेटिव्ह सेंटेन्स. होकारार्थीचं नकारार्थी आपल्याला इथे करायचं आहे, ते पण दोन पद्धतीने यांच्यामध्ये. पहा बरं. एक, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मीनिंग. म्हणजे यामध्ये अर्थ बदलला तरीही चालतो. म्हणजे यामध्ये काय होणार, वाक्याचा अर्थ बदलणार. वाक्याचा अर्थ बदलतो. एक. दुसरे जे आहे ते म्हणजे अफर्मेटिव्ह टू नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. इथे वाक्याचा अर्थ बदलत नाही. बघा, वाक्याचा अर्थ बदलत नाही. मग आपल्याला सगळ्यात पहिला प्रकार बघा, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मीनिंग. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मीनिंग. म्हणजे इथं अर्थ बदलला तरीही चालतो. यामध्ये बघा, होकारार्थी विधानाचं नकारार्थी विधानात रूपांतर करताना विरुद्धार्थी शब्द वापरले जात नाही. आणि दुसरी गोष्ट, वाक्याचा अर्थ बदलतो. यात विरुद्धार्थी शब्द वापरले जात नाहीत. तसेच वाक्याचा अर्थ बदलतो. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह करताना पाहूया. त्याच्यामध्ये सुद्धा करता येईल, क्रियापद येईल, मग ते विशेषण असो की कोणीही असो. पुढचं बघा बरं, त्याच्यामध्ये कोणीही कर्ता, क्रियापद, त्याच्यामध्ये पण सहाय्यक क्रियापद, मुख्य क्रियापद, या रचना चालूच राहतील यांच्यामध्ये. नेगेटिव्ह करताना काय करायचंय, यांच्यामध्ये कर्ता, त्यामध्ये तुम्ही सहाय्यकारी क्रियापद घ्या, नॉट वापरा, नो वापरा. जर कर्त्याच्या ठिकाणी तुम्हाला नो वन, नो बडी, नथिंग वापरते वापरा. ठीक आहे. पण विरोधार्थी शब्दांचा वापर इथं टाळा. नकाराचं अस्तित्व त्याच्यात येऊ द्या. त्यातलं बघा पहिलं उदाहरण, आय एम हॅपी असं उदाहरण आलं आणि त्याने इन्स्ट्रक्शन दिले. बघा बरं, मेक इट नेगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मीनिंग. अर्थ बदलला तरीही चालतो. आणि त्यांनी पहिलाच पर्याय तुम्हाला असं दिलं. बघा बरं, आय एम नॉट अनहॅपी. आणि दुसरा पर्याय दिला त्यांनी, आय एम नॉट हॅपी. कोणतं घेणार याच्यातलं? तर बरेच जण काय करतात, एकाच पद्धतीने अभ्यास केलेला असतो 10वीपर्यंत 12वीपर्यंत, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले नसते. इन्स्ट्रक्शन बघा बाय चेंजिंग इट्स मिनिंग. हे सुद्धा नकारार्थी आहे, हे सुद्धा नकारार्थी आहे. लक्षात, दोन्ही पण नकारार्थी आहे. याचा अर्थ बदलून जे नकारार्थी झालेले आहे ते नंबर 2चं आहे आणि याचा अर्थ न बदलता झालेला नकारार्थी आहे ते नंबर 1चं आहे. आम्हाला काय करायचं आहे, अर्थ बदलला तरीही
चालतो. म्हणून उत्तर काय आलं त्याच्यामध्ये नंबर 2चं. लक्षात घ्या. दुसरं घेतलंय मी बघा बरं. ही लाईक्स टू प्ले क्रिकेट. याच्यातलं वर्ब आहे बघ बरं लाईक्स. मग यांच्यामध्ये केले बघ बरं. ही डज नॉट लाईक टू प्ले क्रिकेट. हे झालं त्याचं उत्तर. ते मुद्दाम करून एक दुसरं उत्तर तुम्हाला देतील, पर्याय देतील. ही डज नॉट डिसलाईक टू प्ले क्रिकेट. मुद्दाम लाईकचा अपोजिट काय करतील ते डिसलाईक देतील. ते मात्र आपल्याला घ्यायचं. हेच करेक्ट आहे त्याच्यामध्ये. तिसरे घेतले बघा बरं. ही कट अ ट्री. मग सांगायच्यात आता नॉट इन्सर्ट करा, नकारार्थी करा. आम्ही दिलं तुमच्यासाठी बघ बरं. ही डू नॉट कट अ ट्री. आणि दुसरं घेतलं मी याचं. ही डीड नॉट कट अ ट्री. या दोनपैकी कोणतं कन्फर्म आहे याच्यातलं? तर लक्षात येईल की अरे याच्यामध्ये डू एक डीड आहे, तर ही सोबत याला यस लागलेलं नाही आहे. याचा आता 100% पास्ट टेन्समध्ये आहे. पहिलं होणार नाही आहे. दुसरं उत्तर झाल्याचं क्रमांक 2चं यावे. आणखीन एक उदाहरण त्याच्यामध्ये बघा बरं. शी अंडरस्टूड माय प्रॉब्लेम. 4थ्या क्रमांकाचं. She understood my problem. अंडरस्टूड हे पास्ट टेन्समध्ये आहे. त्यासाठी तुम्ही घेणार सहाय्यकारी क्रियापद डीड, डीड नॉट अंडरस्टँड. शी डीड नॉट अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. या पद्धतीचं झालं ते उत्तर. त्यामध्ये घेता येईल. शी लव्ज मी. ते लगेच एक उत्तर देतील तुम्हाला. शी डज नॉट हेट मी. पहिलं. दुसरं शी डज नॉट लव मी. जसं तसंच ठेवा, त्याला काही बदलू नका. शी डज नॉट लव मी या पद्धतीचं त्याचं उत्तर होईल. हे झालेलंच आहे. याच्यामध्ये एकच घेतलंय मी सध्या. त्यामध्ये बघा आणखी एव्हरीथिंग इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. पहिला पर्याय दिला त्यांनी. एव्हरीथिंगचं केलं नथिंग इज इम्पॉसिबल. आणि दुसरं उत्तराचा पर्याय दिला त्यांनी नथिंग इज पॉसिबल. कारण जेव्हा आपण कर्त्यामध्ये नथिंग, नो वन, नो बडी वापरूया त्यावेळेला असं नॉट घेता येणार नाही रचनेतलं. बघा उत्तर कोण झाले. नथिंग इज पॉसिबल. पॉसिबलचं पॉसिबलच ठेवा. पहिलं होणार नाही, दुसरं झालेलं आहे. तसं एव्हरीबडी इज प्रेझेंट, नो बडी इज अब्सेंट का नो बडी इज प्रेझेंट. तर आम्हाला अर्थ बदलला तरी चालतो. लक्षात ठेवायचं. मग नो बडी इज प्रेझेंट. एव्हरीबडी इज प्रेझेंट झालं. नो बडी इज प्रेझेंट. डायरेक्ट त्याचं काय करायचं विरुद्ध अर्थाचं झालेलं आहे. एवढं घ्यावे. आणखी पहा त्याच्यामध्ये उदाहरण बघा. 7वं आता घेतलं होतं आपण ते. एव्हरीवन इज प्रेझेंट. मुद्दाम कोण त्यांनी पर्याय दिला बघा बरं. नो वन इज ॲबसेंट. दुसरं दिलं त्यांनी बघा बरं. नो वन इज प्रेझेंट. आपला प्रकार काय चालू आहे. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मीनिंग. हे उत्तर झालं क्रमांक 2चं. पुढे आणखीन एक उदाहरण बघा. दे डीड अ गुड जॉब. दे डीड अ गुड जॉब. काही ना लगेच गुडचं बॅड दिसायला लागते. बघा बरं काय काय होईल. त्याचे पहिलाच पर्याय देतील तुम्हाला. दे डीड नॉट डू अ बॅड जॉब. आणि दुसरं दिलं त्यांनी बघा बरं. दे डीड नॉट डू अ गुड जॉब. तर आन्सर आपलं क्रमांक 2चं 1चं होणार नाही. या पद्धतीची रचना त्याच्यामध्ये राहते ना. आणखीन आय एम सॅड. आय एम सॅड. ते लगेच देतील आय एम नॉट हॅपी.
दुसरं देतील ते आय एम नॉट सॅड. काय घ्यायचं याच्यामध्ये नेमकी कोणतं कन्फर्म आहे? तर हे होणार नाही. आन्सर क्रमांक 2चं ते आणखीन देतील ही अग्रीड विथ मी. तो माझ्याशी सहमत होता. मग ती पहिलाच पर्याय ही डीड नॉट डिसअग्री विथ मी. आणि दुसरा घेतला मी हे ही डीड नॉट अग्री विथ मी. पहिलं होणार नाही. क्रमांक 2चं झालेलं आहे. तर हे अशी काही उदाहरणं आपण घेतलेली तेवढं घ्या. आपण जो आता 8वी ते 12वी पर्यंत प्रकार शिकलोय तो आता आपण घेतोय. तो म्हणजे अफर्मेटिव्ह टू नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. त्याचा अर्थ न बदलता विरुद्धार्थी शब्दांचा वापर करा नकारार्थी वाक्यामध्ये आणि काय करा त्याचा अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह तुम्ही तयार करा. त्यामध्ये सुद्धा बघा सगळ्यात पहिले आपण विशेषणावर आधारित पाहूया. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे अफर्मेटिव्ह. याच्यामध्ये कर्ता क्रियापद आणि पुढं विशेषण. हे 3-4 नियम सध्या फक्त विशेषणावर चालणार आहे आपल्याला. इथं बघा बरं नेगेटिव्ह याचं करत असताना हा कर्ता जसं तसं वापरा. क्रियापद हे जनरली बीचंच रूप असणार आहे. इथे नॉट नकारार्थी घेतले आणि त्याच्या पुढे विशेषण येईल. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला शब्दाची जात बदलायची नाही आहे. जर तुम्हाला विरुद्धार्थी करायचं असेल तर फक्त काही उदाहरणच अशी आहे की जिथं जात बदलेल. झालं. मग इथं जर ॲडजेक्टिव्ह असेल तर इथेही ॲडजेक्टिव्हच पाहिजे. लक्षात ठेवा. हे झालं याचं अपोजिट वर्ड तुम्हाला वापरायचं आहे. फार महत्त्वाचं बघा शब्दाची जात बदलू नये. ते म्हणून महत्त्वाचं. ज्याचा विरुद्धार्थी वापरायचा तो त्याच्याच जातीचा असला पाहिजे. या नियमामध्ये ही पद्धती आहे. बघा बरं मी ते घेतलं ही इज हॅपी. सोपी सोपी उदाहरणं आहेत. निगेटिव्ह करताना काय होईल ही इज नॉट अनहॅपी घ्या किंवा ही इज नॉट सॅड. तुम्हाला असं देखील घेता येईल. त्या पद्धतीमध्ये घेत चला. शी इज क्लेवर. शी इज क्लेवर लगेच तुम्ही घेतलं बघ बरं. शी इज नॉट डल. ती काही ढ नाही आहे. ती हुशार आहे म्हणजे काय ती ढ नाही. या पद्धतीने ठेवा. तिसरे घेतले बघा बरं. आय एम लकी. नशीबवान आहे मी. मग घेतलं लगेच आय एम नॉट अनलकी. हे झाला एक नियम. म्हणजे जिथं विशेषणाचं विरुद्धार्थी आम्ही विशेषणच वापरलं आणि नॉटचा उपयोग केला आहे. आता त्या विशेषणाची जर तीव्रता वाढवायसाठी जर इंटेन्सिफायर्स वापरले गेले थोडक्यामध्ये ॲडवर्ब्स असतात ते ॲडवर्ब इंटेन्सी म्हणून देखील काम करतात. ती त्याची तीव्रता वाढतील. तर काय करायचं त्यांचा दुसरा नियम यांच्यातला बघा बरं. अफर्मेटिव्हमध्ये जर तुम्हाला कर्ता क्रियापद हे परत बीचंच रूप असणार आहे आणि यांच्यामध्ये एक इंटेन्सिफायर सध्या मी तुम्हाला वापरतो ते म्हणजे व्हेरी. झालं. आणि याच्याही पुढे परत येईन बघा बरं विशेषण. हे मुळात त्याच्यातले हे ॲडवर्ब आहेत. मग काय करायचं यांचं असे कोण आहेत आपल्याकडे बघा बरं. व्हेरी, सो, क्वाईट, एक्स्ट्रीमली, ॲब्सोल्युटली, रिअली, पॉझिटिव्हली, इमेन्सली. या पद्धतीने तुम्हाला बरेच शिकायला भेटतील. मग याचं नेगेटिव्ह करत असताना काय करायचं आहे बघा बरं. कर्ता क्रियापद यामध्ये आपण नॉट घेणार आणि याचं रूपांतर आपल्याला करायचं ॲट ऑलमध्ये आणि नंतर तुम्ही विशेषणाचं विरुद्धार्थी विशेषण वापरा. हे याच्यातलं अपोजिट राहणार लक्षात ठेवायचं. किंवा तुम्ही ॲट ऑल शेवटी देखील घेऊ शकता याच्यामध्ये विशेषणाच्याही नंतर. मग आता याच पद्धतीचं आपण उदाहरण समजा घेतले बघा बरं. ही इज व्हेरी लकी.
तो फार नशीबवान आहे. मग इथं व्हेरीचं काय करायचं हेच बघा बरं. काय करायचं, ॲडवर्बची जागा ॲडवर्बच घेईन. ही इज नॉट ॲट ऑल अनलकी. एक दुसरं मी घेतलं बघा बरं. शी इज एक्स्ट्रीमली सॉरी. ती फार दुःखी आहे. मग लगेच तुम्ही केलं बघा, शी इज नॉट ॲट ऑल हॅपी. ती काय आनंदी. तिसरं घेतलं बघा तुम्ही, आय ॲम सो सॅड. तुम्ही करू शकता बघा, आय ॲम नॉट, सोच झालं ॲट ऑल हॅपी. त्याच्यात उदाहरण घेतं. Your answer is absolutely wrong. मग आता काय करायचं, मग चला, your answer is not at all correct किंवा राईट तुम्ही म्हणू शकता त्यांच्यामध्ये. पाचवं घेतलं, तुम्ही लगेच केलं त्याचं बघा, इट इज नॉट ॲट ऑल बॅड. इतकं काही वाईट नाही, म्हणजे फार काही चांगलं नाही आहे. या पद्धतीने आलं बघा बरं. इंटेन्सिफायर आले. आता तिसऱ्यामध्ये काय करणार आहे आपण, की नामाच्या आधी येणारं जे काही ॲडजेक्टिव्ह असेल त्याचा आपण विचार करूया. एवढं घ्या स्क्रीनशॉट. तिसरा नियम परत अफर्मेटिव्ह निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग. यांच्यामध्ये बघा बरं, अफर्मेटिव्ह याच्या पुढे येईन करता, परत एकदा क्रियापद म्हणून बीचंच रूप येईन याच्यामध्ये, कारण आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे पुढे. बघा अ किंवा ॲन पुढे यांच्यामध्ये येईन बघा विशेषण, आणि त्याच्या पुढे नाऊन नाम. आणखीन आपला भर विशेषणावरचे तिसरा नियम जरी असला तरी. याचं नेगेटिव्ह करत असताना काय होईल, कर्ता क्रियापद, परत आपण इथं नॉट घेतोय. अ किंवा ॲन पैकी कोण वापरायचं आहे, ते विशेषणाच्या उच्चारावर आणि स्पेलिंगवर आधारित राहील. हे विशेषण मात्र वरच्या विशेषणाच्या कारण अपोजिट राहील, आणि ते पण ॲट्रिब्युटिव्ह असेल तर मग ॲट्रिब्युटिव्हच राहील, ठीक बदलणार नाही. चला, या पद्धतीमध्ये ही इज अ लकी पर्सन, नशीबवान व्यक्ती आहे. मग चला, याचं अपोजिट करायचं आपल्याला. पहिले नॉट घेऊन टाकू. ही इज नॉट. आता अ घ्यायचं का ॲन घ्यायचं आहे ते आपण याच्यावर ठरवूया. याला आपण जर प्रिफिक्स लावलं अनलकी तर तुम्हाला इथं ॲन घ्यावं लागेल प्रोनाउन्सिएशननुसार. बघा, ही इज नॉट ॲन अनलकी पर्सन. एक दुसरं घेतलं मी याच्यामध्ये, शी इज अ क्लेवर स्टुडंट. मग तुम्ही लगेच केलं बघा, शी इज नॉट अ डल स्टुडंट. अपोजिट त्याच्यामध्ये आपण वापरत चाललो आहे. त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं ते कळालं पाहिजे. बघा, ही इज ॲन इंटेलिजंट बॉय. त्याचं केलं लगेच आपण, ही इज नॉट अ डल बॉय. इंटेलिजंटचं क्लेवरचं अपोजिट काय केलं आपण याच्यामध्ये, डलच केलेले आहेत. त्या पद्धतीने चौथा एक नियम परत येतो याच्यामध्ये. बघा बरं, आता याच्यामध्ये इंटेन्सिफायर वापरले तर काय होईल पाहूया. चला, करता परत एकदा नियम चाललाय आपला. करता क्रियापद बीचंच रूप राहणार आहे. यांच्यामध्ये सुद्धा अ घ्यायचं आहे का ॲन घ्यायचं आहे ते सुद्धा इथलं ॲडवर्ब सुद्धा ठरणार आहे. इथं एक तर व्हेरी वापरता येईल किंवा एक्स्ट्रीमली वापरू शकतात, आणि त्याच्या पुढे विशेषण आहे बघा आता, आणि त्याच्याही पुढे नाम आहे. इतका पसार आहे. काय काय वाढत चाललंय स्टेप बाय स्टेप. पहिले फक्त आम्ही विशेषण घेतलं,
नंतर हे मेंबर घेतले, नंतर आम्ही नामासोबत आणले विशेषणाला, नंतर आता विशेषणाच्या आधी येणारा ॲडवर्ब सहित आम्ही ते नामाच्या आधी वापरतोय. इतक्या गोष्टींच्या मध्ये बघा निगेटिव्ह करत असताना काय होईल, कर्ता, क्रियापद आणि त्या क्रियापदाच्या नंतर आपल्याला नॉट, ॲट ऑल हे यांच्यासाठी वापरायचं आपल्याला. मग परत अ घ्यायचंय का ॲन घ्यायचंय हे ठरवणार कोण आहे, इथलं विशेषण ज्याचं ते विरुद्धार्थी आम्हाला इथं वापरायचंय. नामाचं नाम बघूया त्या पद्धतीमध्ये. ही इज अ व्हेरी हॅपी मॅन. मग चला याच्यामध्ये काय करणार आपण, ही इज याचं काय करायचं बघा बरं, नॉट ॲट ऑल. हॅपीचं अपोजिट जर तुम्ही अनहॅपी केले तर तुम्हाला आर्टिकल इथं ॲन वापरावं लागेल. इथं मॅनचं मॅनच ठेवणार, त्याचे अपोजिट करताना तर मॅनचं वुमन असं काय करू नका त्यांच्यामध्ये. बघा दुसरं घेतलं मी इथं, शी इज ॲन एक्स्ट्रीमली इंटेलिजंट स्टुडंट. याचं पण करून टाका. शी इज नॉट ॲट ऑल इंटेलिजंटचं तुम्ही केलं डल, अ डल स्टुडंट. या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. इट इज नॉट ॲट ऑल ॲन इझी क्वेश्चन. राजू इज अ व्हेरी ऑनेस्ट पर्सन. राजू इज नॉट ॲट ऑल अ डिसऑनेस्ट पर्सन. असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. एवढे घ्या स्क्रीनशॉट करून. पाचवा जो नियम आहे तो मुळात क्रियापदावर आधारित, त्यातले त्यात मेन वर्ब. बघा मेन वर्बमध्ये होणारे बदल तुम्हाला याच्यात नोंदवायचे. अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करत असताना काय काय होईल पाहूया. अफर्मेटिव्हमध्ये कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद हे जरी मी वेगवेगळे लिहित असलो पण कधी कधी मेन वर्बमध्ये ते एकत्र आले, मेन वर्ब मिसळलेले असतात. डज डूची रूपे असतील तर डू डज डीड. आणि याच्या पुढे कर्म असो नसो काही घेणं नाही आम्हाला त्याच्याशी. नेगेटिव्ह करत असताना काय होईल, इथला करता जसं तसं घ्या, सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्ही नॉट वापरणार. त्याच्यानंतर ह्या क्रियापदाचं इथे सुद्धा बघा मुख्य क्रियापदच राहणार आहे पण ते मूळ रूपात राहणार आहे जर तुम्ही इथं डू डज डीडचा वापर केला तर त्याच्यामध्ये. आणि हे याचं अपोजिट आपल्याला वापरायचं आहे याच्यामध्ये. ओपो लिहिलं म्हणजे अपोजिट लक्षात ठेवा, OPPOSITE. बाकी मेंबर आले तर राहू दे त्यांना. एक पहिलं उदाहरण पाहूया त्याच्यामध्ये. ही लव्ज मी. मग यांच्याकडे बघ बरं सहाय्य क्रियापद कोण आहे, यस लागलं म्हणजे तुम्ही करू शकता त्याचं डज, नॉट. लवचं अपोजिट घ्या पण बेसमध्ये घ्या. हेट मी. ही डज नॉट हेट मी. असं सरळ सरळ विरुद्धार्थी शब्द आधी वापरले तर आता ते ही एक टाईप आहे. बघा बरं दुसरे घेतले त्याच्यामध्ये शी हेट्स मी. बघ बरं ही लव्ज मी आणि शी हेट्स मी झालं की नाही याच्यामध्ये. मग काय होईल सांगा, शी डज नॉट लवचं झालं बघा बरं त्याच्यामध्ये, सॉरी हेटचं झालं लव याच्यामध्ये बघा. शी डज नॉट लव मी. ही ओबेड हर. मग याच्यामध्ये ओबेचा अपोजिट बघू ना आपण. ही डीड नॉट डिस ओबे. परत त्या ईडी लावू नका कारण तर डीड काढलेलं आहे आपण, काळ बदललेला नाही, काळ तोच आहे. हर बघा. शी अग्रीज विथ मी. ती माझ्याशी सहमत असते. मग घेतला याच्यामध्ये बघ बरं आपण. शी डज नॉट हे काय आलं बघा अग्रीचा अपोजिट डिस अग्री विथ मी घेता येईल त्यामध्ये. मी घेतलं आणखीन त्याच्यामध्ये बघा बरं
की शी ॲक्सेप्टेड माय प्रपोजल. शी ॲक्सेप्टेड माय प्रपोजल. ॲक्सेप्टचा अपोजिट लगे आपण रिजेक्ट करू. मग काय बघ बरं, शी डीड नॉट रिजेक्ट माय प्रपोजल. आय अडमिट, बघा त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की आय अडमिट दॅट यू हॅव पुट इन युअर बेस्ट. आय अडमिट दॅट यू हॅव पुट इन युअर बेस्ट. मग आता तुम्हाला अपोजिट कोणाचं करायचं आहे यांच्यामध्ये, तर अडमिटचं अपोजिट तुम्हाला करायचं आहे यांच्यामध्ये. मग डिनाय घ्यायचं आहे का रिफ्यूज घ्यायचं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे यांच्यामध्ये सुद्धा फरक. डिनायच्या पुढं कधी पण स्टेटमेंट राहणार आहेत, लक्षात ठेवायचं. आणि जे रिफ्यूज असतं त्याच्या पुढे तुम्हाला टू प्लस वर्ब वापरावं लागतं. तुम्हाला जरी सारख्या अर्थाचे वाचले तरी घ्यायचं आहे कोण आहे, तर तुम्हाला इथं बघा हे पुढे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी, हे स्टेटमेंट. त्याच्यामुळे तुम्हाला इथं रिफ्यूज वापरता येणार नाही, रिफ्यूज टू. आणि डिनाय घ्यायला म्हटलं काय केलं मग, आय डू नॉट डिनाय. आणि मग पुढचं जे काही स्टेटमेंट असेल ते लिहून टाका त्याच्यामध्ये. यू हॅव पुट इन युअर बेस्ट. जरा सांभाळून राहावे त्याच्यामध्ये डिनाय आणि रिफ्यूजपासून, कारण बऱ्याच वेळेस स्टेटमेंट ते त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. तर डिनाय आणि रिफ्यूजर एवढे घ्यावे. आणखीन आपण उदाहरण घेऊया. सहावा नियम जो आहे तो ॲडवर्बशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. बघा बरं, ॲडवर्बशी संबंधित असणारा नियम आहे. त्याचे अपोजिट आपल्याला इथे करावे लागतील. मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला क्रियावाचक क्रियापद असणं आवश्यक आहे आणि मुख्य क्रियापदमध्ये काही बदल होतात का ते देखील तुम्हाला पाहावे लागतीलच. बघा यामध्ये अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह आले बघा बरे, करता. परत एकदा सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद, कर्म असेल तर कर्म, आणि त्याच्या पुढे येणारं हे क्रियाविशेषण. आपला याच्यावर प्रश्न आहे आता त्याच्यावर त्याचं अपोजिट तयार करायचं आहे. याचं जरी अपोजिट करायचं असेल, नॉट इथं वापरता येत नाही ना, नॉट आम्हाला इथेच वापरावं लागेल सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापदाच्या मध्ये. मग चला इथे मध्ये पण अर्थ न बदलता आपण याचा निगेटिव्ह करतोय. करता, सहाय्यकारी क्रियापद, इथे घेतलं आपण नॉट, मुख्य क्रियापद. परत एकदा लक्षात ठेवायचं, इथं जर डू नॉट, डज नॉट, डीड नॉट असेल तर इथं क्रियापदाचं तुम्हाला काय वापरावं लागेल, मूळ रूप वापरावे लागेल. कर्म असेल तर घ्या, ॲडवर्ब घ्या, क्रियाविशेषण, हे याचं अपोजिट आम्हाला इथं वापरायचं आहे. किती लांब लांबपर्यंत संबंध आहे काही काही ठिकाणी. बघा मी इथं घेतलंय, ही ट्रीटेड हर बॅडली. त्याने काही तिला चांगली वागणूक दिली नाही. ही ट्रीटेड हर बॅडली. मग याच्यामध्ये तुम्ही लगेच करता बघा, ही डीड नॉट ट्रीट हर. बॅडलीचं काय करायचं, गुड करायचं का गुडली करायचं का वेल करायचं. तर याच्यामध्ये काय झाले, वेल. वेल हे ॲडवर्बचं काम करतंय या पद्धतीमध्ये. बघा बघा आणखीन दुसरं घेतलंय आपण त्याच्यामध्ये, ही रन्स फास्ट. तो वेगाने धावतो, तळवर धावत नाही. मग तुम्ही लगेच घेतलं का रे, याचे सहाय्यक क्रियापद काढ, ही डज नॉट रन. मग फास्टचं केलं लगेच आम्ही स्लोली. स्लो ॲडजेक्टिव्ह झालं असतं, स्लोली हे काय त्याच्यामध्ये ॲडवर्ब. इथं फास्टला फास्टली करता येत नाही, ते मुद्दाम करून फसवासाठी तसे तुम्हाला एखाद्याला देतील की त्याच्यामध्ये ही रन्स स्लोली. त्याचं जर तुम्हाला काय दिलं असतं त्यांनी पहिलं उत्तर दिलं असतं, ही डज नॉट रन फास्टली, ही डज नॉट रन फास्ट. मग आपल्याला फास्टच घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीची यांच्याकडं येते. आणखीन 7व्या नियमामध्ये बघा, ॲडवर्बचाच पार्ट आहे हा. त्याच्यामध्ये
कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि इथं ॲडव्हर्बियल यायला लागतील बघा. ते ॲडव्हर्ब फ्रिक्वेन्सीवाले असतील. कोण कोण आहे ते पण बघूया याच्यामध्ये. मुख्य क्रियापद कर्म असो नसो त्याच्यामध्ये यात येणारे जे आहेत ते म्हणजे समटाइम्स या पद्धतीचं वापरतील. त्याच्यामध्ये समटाइम्स आहे, त्याच्यानंतर ऑलवेज आहे, ऑफन आहे. तुम्हाला यांचे अपोजिट शोधावे लागतील. जसं समटाइम्सचं अपोजिट काय झालं याच्यामध्ये, ऑलवेज किंवा ऑफन झालं. तुम्हाला जर विचारलं की ऑलवेजचं तुम्हाला अपोजिट काय घेता येईल, तर तुम्हाला नेवरसुद्धा घेता येईल. या पद्धतीचं रचना वेगवेगळ्या इथं बदलू शकतात. झालं. निगेटिव्ह करत असताना बघा यांच्यामध्ये कर्ता, सहाय्यकारी क्रियापद ह्या ॲडव्हर्बचं इथं नकारार्थी होईल. लक्षात ठेवायचं जे काय असेल ते. मुख्य क्रियापद त्या पद्धतीने घ्या. त्याचं अपोजिट करता असेल तर त्याचंही अपोजिट करावं लागेल तुम्हाला यांच्यामध्ये होत असेल तर. जसं बघा, आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू. मग त्याच्यामध्ये काय येईल, आय शॅल नेवर. रिमेंबरचं अपोजिट तुम्हाला करता येईल बघा बरं, फॉरगेट यू. मी तुला कधीच विसरणार नाही, म्हणजे तुला नेहमीच काय कर मी कायमस्वरूपी लक्षात ठेवील. ही इज समटाइम्स, कधी कधी बघा, ही इज समटाइम्स वाईज, म्हणजे कधी कधी तो हुशारासारखा काही. ही इज नॉट ऑलवेज फुलिश, नेहमीच काही मूर्खासारखा नव्हता, कधी कधी तो तसा वागायचा. या पद्धतीने तुम्हाला ठेवतो. एवढं घ्या स्क्रीनशॉट. आठवा जो नियम आहे बघा, त्याच्यामध्ये वाक्यात कोणत्या शब्दाचे विरुद्धार्थी होत नसेल तर क्रियापदाच्या रचनेत निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू नॉट, डज नॉट, did not, fail to ही रचना वापरून मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरावे. जर त्याच्यामध्ये विरुद्धार्थी होतच नसेल तर त्या पद्धतीने बघा, अफर्मेटिव्ह मध्ये करता आलाय, क्रियापद आहे, त्याच्यातच सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापद दोन्ही पण आहे. पुढे आणखीन आहे निगेटिव्ह मध्ये करता, यातलंच तुम्ही सहाय्यक क्रियापद समजा डू असेल तर डू नॉट, डज असेल तर डज नॉट, डीड असेल तर डीड नॉट, फेल टू ही रचना वापरायची आणि याच क्रियापदाचं इथं काय करायचं, मूळ रूप वापरायचं, बाकी सगळं तसं घ्यायचं. जसं बघा बरं, ही हेल्प्स मी, तो मला मदत करतो. तो मला मदत करण्यात कधीच अपयशी ठरत नाही, म्हणजे नेहमीच तुम्हाला मदत करतो. मग तुम्ही याच्यातलं डज काढा, काय येईल, ही डज नॉट फेल टू हेल्प मी.
म्हणजे तुम्हाला मदत करतो तोच आहे ते. दोनदा नकार त्याला झालं. त्याच्यामध्ये बघा, शी बीट मी. शी भूतकाळ येतं, मग काय? शी डीड नॉट फेल टू बीट मी, त्याच्यामध्ये येईल. ही राईट्स अ लेटर, असे साधे साधे येतील. ही डज नॉट फेल टू राईट अ लेटर. ह्या पद्धतीच्या रचना याच्यामध्ये येतील. इतकंच नाही तर पुढचं बघा आणखीन एक उदाहरण. नियम 9. छोटासाच आहे तो, पण फेलचाच आहे. वाक्यातील बघा फेल किंवा फेल्स किंवा फेल्ड 2 प्लस वर्ब अशी जर रचना आली तर आल्यास नेगेटिव्हमध्ये फेल टू, फेल्स टू, फेल टू ऐवजी डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वापरावे. इथे बघा बरं, आपण काही नसताना आपण फेल टू आणलं, पण सोबतीला कोण आलं तर डू नॉट, डज नॉट. आता डू नॉट, डज नॉट सोबत फेल टू न येता सरळ सरळ फेल टू किंवा फेल्स टू किंवा फेल्ड टूचेच हवे तुम्हाला डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वापरता येईल. बघा बरं, त्यांच्यामध्ये समजा मी घेतले ही फेल्स टू हेल्प मी, म्हणजे तो मला मदत करत नाही. सरळ सरळ मदत करण्यात अपयशी ठरतो. सरळ सांगा याच्या ऐवजी काय घ्या तुम्ही, ही डज नॉट हेल्प मी. शी फेल्ड टू फॉलो देम. मग आता डीड नॉट घ्या लागेल तुम्हाला. काय करा मग, शी डीड नॉट फॉलो देम. ती त्यांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरते, म्हणजे करत नाही. त्या अर्थानं तुम्ही त्याला घेऊ शकता. बघा त्यामध्ये यू फेल टू ओबे युअर पॅरेंट्स. सरळ सांगा, यू डू नॉट ओबे युअर पॅरेंट्स. यू फेल टू ओबे युअर पॅरेंट्स. फेल टूच्या ऐवजी तुम्ही डू नॉट घ्या. यू डू नॉट ओबे युअर पॅरेंट्स घ्यावे एवढा. दहावा जो नियम आहे तो ओनली ह्या ॲडवर्बशी संबंधित आहे. बघूया आपण ओनलीशी काय काय संबंध आहे. वाक्यात ओनली या ॲडवर्ब नंतर वस्तू किंवा व्याख्येचा बोध होत असेल तर ओनली ऐवजी नथिंग बट किंवा नॉट अदर दॅन असं तुम्हाला वापरता येईल. हे शब्द वापरावे किंवा नॉट मोर दॅन असं देखील तुम्हाला वापरता येईल. बघूया अफर्मेटिव्हमध्ये ओनली. आता ओनलीच्या नंतर तुम्हाला काय घेता येईल, तुम्हाला एखादी वस्तू असं व्याख्या असतील तर त्या पद्धतीने घेता येईल. बघा समजा मी इथे घेतले उदाहरण
वर्ड्स आर ओनली सिम्बल्स. ही व्याख्याच झाली शब्दांची. बघा बरं, वर्ड्स काय असतात, शब्द हे फक्त काय असतात, सिम्बल्स असतात. वर्ड्स आर ओनली सिम्बल्स. मग तुम्ही याच्यामध्ये करू शकता वर्ड्स आर ओनलीच्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. बघा बरं, नथिंग बट सिम्बल्स. दुसरं तिसरं काही नाही, ते फक्त काय सिम्बल्स आहेत. वर्ड्सच्या बाबतीमध्ये तुम्ही घेतलेलं आहे. दुसरं एक उदाहरण, वी सेल ओनली नॉव्हल्स. आम्ही फक्त काय विकतोय बघा, वी सेल ओनली नॉव्हल्स. आम्ही फक्त नॉव्हल्स विकतो. वी सेल ओनली नॉव्हल्स. मग यांच्यामध्ये घेतले बघ बरं. याच्यात वी सेल नथिंग बट नॉव्हल्स. आम्ही काय विकतोय, फक्त कादंबऱ्या. दुसरं तिसरं काही विकत नाही. दुसऱ्या पद्धतीने जर उत्तर घ्यायचं बघा, वी डू नॉट सेल बुक्स अदर दॅन नॉव्हल्स. वी डू नॉट सेल बुक्स अदर दॅन नॉव्हल्स. या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवता येईल. मी तर तिथलं बघा, दौलताबाद is only 13 kilometers from औरंगाबाद. मला इथं किलोमीटर्सचा उल्लेख झाला आहे. मग तुम्ही करू शकता दौलताबाद इज नॉट मोर दॅन, असं सुद्धा तुम्हाला घेता येईल याच्या ठिकाणी. नॉट अदर दॅन, नॉट मोर दॅन, not more than 13 kilometers from औरंगाबाद. या पद्धतीने उदाहरणं ओनलीचे ठेवता येतील. आणखीन जर ओनलीच्या नंतर जर व्यक्तिरूपी जर आले असेल, बघा बरं काय होईल. वाक्यात ओनली नंतर व्यक्तिरूपी नाम किंवा सर्वनाम आल्यास ओनलीचे रूपांतर नन बट मध्ये करावे. बघा, फक्त त्याला काढा आणि तिथे वापरा. समजा आता मी एक उदाहरण दिलंय, ओनली यू कॅन डू धिस वर्क. फक्त तूच हे काम करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. मग ओनलीच्या ठिकाणी तुम्ही फक्त नन बट घ्या. नन बट यू कॅन डू धिस वर्क. दुसरं उदाहरण घेत बघा, ओनली अ फूल कुड हॅव डन इट. फक्त मूर्खानंच हे केलं असतं. तर ओनली अ फूल कुड हॅव डन इट. तुम्ही ओनलीच्या ठिकाणी काय घेणार, फक्त नन बट. नन बट अ फूल कुड हॅव डन इट. त्याच्यामध्ये तुम्हाला नन बट घेता येईल. आणखी त्याच्यामध्ये बघा, ओनली अ ब्रूट कॅन बिहेव सो क्रुएली. Only a brute can behave so cruelly. इतका क्रूरपणे फक्त एखादं रानटी जनावरच वागू शकतं. मग तुम्ही ओनलीच्या ठिकाणी फक्त काय वापरा, नन बट अ ब्रूट कॅन बिहेव सो क्रुएली. त्याच्यामध्ये घेता येईल. बघा, ओनली द ब्रेव डिझर्व धिस फेअर. ओनली द ब्रेव डिझर्व धिस फेअर. यामध्ये सुद्धा तुम्ही ओनलीला काढा आणि नन बट वापरा. नन बट द ब्रेव डिझर्व धिस फेअर. ओनली अ गांधी. बघा, गांधी
अ गांधी असं याच्यामध्ये म्हटलं म्हणजे ते कॉमन नाऊन सारखं वापरलं लक्षात ठेवायचं आहे. ओनली अ गांधी कुड स्टीअर द कंट्री आउट ऑफ डिफिकल्टी. ओनली अ गांधी could steer the country out of difficulty. परत फक्त चेंजेस काय करायचं, ओनलीचं नन बट करा, नन बट अ गांधी कुड स्टीअर द कंट्री आउट ऑफ डिफिकल्टीज, फक्त देशाला वाचू शकतात. एवढं घ्या स्क्रीनशॉट करून.